नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीला तुम्हाला रिपीट झालेले क्वेश्चन विचारू शकतात. आपण पाहायचं आहे आज रिपीट झालेले प्रश्न पहिला आहे, वास्को द गामा यांचे भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आगमन झाले? याचं योग्य उत्तर आहे कालिकत बंदरावर केरळ या ठिकाणी वास्को द गामा यांचे आगमन झाले होते. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, कुसुमाग्रज यांचे टोपण नावाने ओळखले जाते. कुसुमाग्रज कोणाला टोपण नावाने ओळखले जाते? तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4 आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला? तर लाहोर अधिवेशन झाले होते, त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये झाला होता. त्यानंतर भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. मला वाटतं 15-20 वेळा रिपीट झाला असेल प्रश्न आत्तापर्यंत. तर भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर वास्को द गामा होते त्यांनी तो पोर्तुगीज खलाश होता, भारताकडे 1498 मध्ये कालिकत बंदरावरती आले होते. त्यानंतर पुढील प्रश्न 7वा, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले? तर भारतामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज पोहोचलेले आहेत आणि सर्वात शेवटी जाणारे पोर्तुगीजच आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. त्यानंतर प्रश्न 8 नंबर पाहू. 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? तर 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे पहिले संस्थापक सर ॲलन हुम होते, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 9 पाहूया, कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते? तर गोदावरी नदीस दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते. हा पण प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. त्यानंतर प्रश्न 11वा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर चले जाव चळवळ 1942 वर्षी सुरू झालेली आहे. त्यानंतर प्रश्न 12, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली? तर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी बिल गेट्स यांनी स्थापन केलेली आहे. नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांना हे प्रश्न खूप उपयुक्त ठरणार आहेत, कारण का हेच प्रश्न पोलीस भरतीला आतापर्यंत रिपीटेड झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न 14, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? तर आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते. प्रश्न 15वा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर पहिले महायुद्ध सुरू झाले 1914ला. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न आतापर्यंत 20-25 वेळा रिपीट झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती खूप प्रश्न रिपीटेड होतात मित्रांनो, त्यामुळे आपल्याला समाज सुधारक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण माहिती घ्यायची आहे. प्रश्न 17, चंपारणमधील शेतकऱ्यांना लढा कशाशी संबंधित होता? तर चंपारण येथे शेतकऱ्यांचा लढा झाला होता, तो निळी पिकाशी संबंधित होता. त्यानंतर पुढील प्रश्न 18, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. त्यानंतर पुढील प्रश्न 19, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली? तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना राजपूत यांनी मदत केली होती, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, सत्ययुग समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्ययुग समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न 22, उस्ताद झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न, मदाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? तर मदाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ड येथे भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता. त्यानंतर प्रश्न 24, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, पाक्षिक हे दर दिवसाला किती दिवसाला प्रकाशित होते? तर पाक्षिक हे किती दिवसाला प्रकाशित होते? तर 15 दिवसाने जे प्रकाशित होते त्याला पाक्षिक म्हणतात, महिन्याने जे प्रकाशित होतात त्याला मासिक म्हणतात, दिवसाला जे प्रकाशित होते त्याला दैनिक म्हणतात, लक्षात ठेवा. प्रश्न 26, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? प्रश्न 26, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचे योग्य उत्तर आहे डार्विन यांनी मांडलेला आहे. मित्रांनो थोडं फास्ट घेत आहेत, कारण का भरपूर प्रश्न आपल्याला रिपीट झालेले कव्हर करायचे आहेत. प्रश्न 27, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न 28, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य कोणी म्हटले आहे? तर बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे घोषवाक्य केलेले होते. त्यानंतर प्रश्न 29,
फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. प्रश्न 30 आहे, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास नाव काय दिले? तर आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य नाव दिलेलं आहे. अंदमानला काय नाव दिलेलं आहे? शहीद, आणि निकोबारला नाव दिलेले स्वराज्य. प्रश्न 31, बंगालची फाळणी कोणी केली? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 32, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण 9% असते. प्रश्न 33, होम रूल लीगची स्थापना कोठे केली? तर होम रूल लीगची स्थापना कोठे झालेली आहे? अड्यार येथे झालेली आहे. त्यानंतर होम रूल चळवळीची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर आणि बेजंट यांच्याशी संबंधित होम रूल चळवळ आले. त्यानंतर पुढील प्रश्न 35, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे. ते काँग्रेसमध्ये फूट सुरत अधिवेशनामध्ये पडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 36, भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त केला? तर 19 डिसेंबर 1961 विजय ऑपरेशन करून भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेला आहे. हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 37, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. प्रश्न 38, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर बालकवी या टोपण नावाने त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखले जाते. प्रश्न 39, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर चले जाव ठरावाचा मसुदा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं की आपला व्हिडिओ कसा आहे. प्रश्न 40, कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो? तर कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न 41, जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या शहरात झाले? तर जालियनवाला बाग हत्याकांड 1919ला झालं होतं. ते अमृतसर या शहरामध्ये झालं होतं. त्यानंतर प्रश्न 42, झिरो माईल स्थान हे कोणत्या शहरात आहे? तर झिरो माईल स्थान हे नागपूर शहरामध्ये आहे. प्रश्न 43, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. हा पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न पुढचा 44, रास्ता गुप्तार हे वृत्तमानपत्र कोणी सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांचं रास्ता गुप्तर हे वृत्तमानपत्र आहे. हे जेव्हा पण ते प्रश्न भरपूर रिपीट झालेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही अनिल हुम यांच्या पुढाकाराने झालेली आहे. प्रश्न 46, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर माझी जन्मठेप पुस्तक हे स्वातंत्र्य सावरकर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न 47, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हेच पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न आहेत. बाकीचे तुम्ही जे पेपर एखादा क्वेश्चन सेट सोडवा जातात ते तुम्हालाच हे प्रश्न रिपीट झालेले नक्की पाहायला मिळतील. त्यानंतर प्रश्न 48, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? तर कालिकत ठिकाणी हे पोहोचले होते केरळमध्ये. प्रश्न 49, सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. प्रश्न 50, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर भारतीय राज्यघटना समितीचे सल्लागार कोण होते? डॉक्टर B.N. राव होते. तर मित्रांनो, हे होते आत्तापर्यंत पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर प्रश्न रिपीट झालेले पाहणार आहोत. जीकेचा तुमचा पुरेपूर सराव होईल आणि तुमचा एकही मार्क परीक्षेला जाणार नाही याची मी हमी देतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे आणि इतर मित्रांना शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.